मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत। शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारही रिंगणात। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये मुख्य लढत। आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार। महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये चौरंगी लढत। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये मुख्य सामना। मुंबई शिक्षक मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत। भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडेंनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क। मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी वरळीमधल्या केंद्रावर मतदान। सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी केंद्रावर। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचंही मतदान। गोरेगावच्या पहाडी म्युनिसिपल शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क। भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानापूर्वी वरळीमध्ये अंबादेवीचं दर्शन घेतलं। भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी बजावला मतदानाचा हक्क। ज्यांनी 30 वर्ष पदवीधरांसाठी काहीच केलं नाही ते निवडणुकीच्या काळात घोषणा देत होते। किरण शेलार यांची अनिल परबांवर टीका। अनिल परब यांनी निवडणुकीच्या काळात विविध घोषणा केल्या, मात्र 30 वर्ष पदवीधरांसाठी काहीच केलेलं नाहीये। महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांची टीका। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचं कुटुंबियांकडून औक्षण। शिक्षक आपल्याच पाठीशी उभे असतील, भाऊसाहेब कचरेंना विश्वास। आपल्यासमोर एक आदर्श घोटाळ्यातील तर एक बँक घोटाळ्यातला उमेदवार रिंगणात। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण दराडेंची विरोधी उमेदवारांवर टीका। नाशिक शिक्षक लोकसभा मतदारसंघात काही उमेदवार नव्यानं उदयास आले, मात्र आपण गेल्या 6 वर्षांपासून प्रत्येक शिक्षकाचं काम करतोय, त्यामुळे आपला विजय निश्चित, किशोर दराडेंना विश्वास। कोकण पदवीधरचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरेंनी बजावला मतदानाचा हक्क। निवडून आल्यानंतर डिजिटलायझेशन आणि शाळेमध्ये सोलार सिस्टीमसाठी प्रयत्न करणार। मतदानानंतर प्रतिक्रिया। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला। यंदा सुद्धा महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, रवींद्र चव्हाणांना विश्वास। माजी आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईत मतदान केलं। निरंजन डावखरे सलग तिसऱ्यांदा विजयी होतील, संदीप नाईक यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचंही मतदान। वरळी इथल्या मतदान केंद्रावरती जात किशोरी पेडणेकरांनी आपलं मत नोंदवलंय। शिक्षक भारतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं जमो अभ्यंकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप। अभ्यंकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी चूक केल्यासारखं वाटत असेल, अशी टीका त्यांनी केली आहे। आपल्यावरचे आरोप बिनबुडाचे आणि पुराव्याविना। जमो अभ्यंकरांनी कपिल पाटलांनी केलेले आरोप फेटाळले, तसंच अनुभवाच्या जोरावरती निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला। आमदार संजय केळकर यांनी कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं। ठाण्यातल्या सरस्वती विद्यालयात बजावला मतदानाचा हक्क। शिंदे गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे यांनी बजावला मतदानाचा हक्क। बोरिवली पश्चिमेकडच्या शिंपोली महापालिका शाळेमध्ये सहकुटुंब मतदान। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे संदीप गुळवे निवडणुकीच्या रिंगणात। 30,000पेक्षा अधिक मतं आपल्याला मिळतील, संदीप गुळवेंना विश्वास। आज लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान। सकाळी 11 वाजता प्रक्रियेला होणार सुरुवात। एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांचा सामना काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्यासोबत। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील।
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्यांकडून लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना पत्र सादर। लोकसभेतला सभापती सभागृहाचा असावा, कोणत्याही विशिष्ट पक्षाचा नसावा, तसंच उपसभापती सुद्धा सभागृहाचेच असावे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स कायम। ममता बॅनर्जी आपला निर्णय सकाळी 9:30 वाजेपर्यंत काँग्रेसला कळवतील असा दावा। विश्वासात न घेता उमेदवारी दिल्यामुळे ममता नाराज असल्याचीही चर्चा। उद्यापासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्यानिमित्तानं 4 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडेल। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। वर्षा निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। आजच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरांची जागा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी। रेसकोर्सच्या जागेवरती सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि उद्यानाची निर्मिती होणार। राजश्री शाहू महाराज यांची 150वी जयंती। लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू महाराजांना अभिवादन। राजश्री शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, पालकमंत्री हसन मुश्रीफांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। राज्यभरात आजपासून पावसाचा जोर वाढणार। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता। यंदा राज्यामध्ये 1 ते 24 जून दरम्यान सरासरीपेक्षा 5% जास्तीचा पाऊस। दुष्काळी मानल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूरमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 100%पेक्षा जास्त पावसाची नोंद। साताऱ्यामधला ओझरडे धबधबा प्रवाहित। धबधब्याची खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागात पाणी साचलं। नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं रत्नागिरीमध्ये चित्र। पुण्यामध्ये झिका आजाराचे 2 रुग्ण। 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं। पुण्यामध्ये पहिल्यांदाच झिकाचे रुग्ण आढळून आले। नीट आणि यूजीसीच्या घोटाळ्यानंतर यूपीएससीची कडक नियमावली। यूपीएससी वापरणार एआय आधारित सिस्टीम। गैरप्रकार रोखण्यासाठी यूपीएससीची तयारी। नवीन 7 अटी लागू। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं पोलिसांकडून आवाहन। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। मंदिर समितीकडून पेटा, वीणा, चिपळ्या देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। 20 तारखेला पालखी त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरला निघाली आहे। वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी। ही योजना राबवण्यास इच्छुक असलेल्या चालक कंपन्यांकडे किमान 50 दुचाकींचा ताफा असणं गरजेचं। कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तास बंद असेल। मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारामध्ये फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात 40% वाढ। कोणती भाजी 120 ते 160 रुपये प्रति किलो। बेस्ट बसची भाडेवाढ होणार नाही। बेस्ट प्रशासनाचं स्पष्टीकरण। बेस्ट प्रशासन 6000 कोटी रुपयांच्या कर्जात। महापालिकेकडून अद्याप मदत नाही, त्यामुळे भाडेवाढ होणार असल्याची चर्चा होती। नीट घोटाळ्याप्रकरणी अटकेतल्या आरोपींकडे वर्ग क आणि ड च्या प्रश्नपत्रिकांची हॉल तिकीट सापडली आहेत। नीट परीक्षेव्यतिरिक्त आरोपी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही हेराफेरी करत असल्याचा संशय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणात मोठी कारवाई। अप्पर पोलीस महासंचालक कैसर खालिद यांचं निलंबन। राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्स विरोधात सुस्वराज्य फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी अपेक्षित।
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची यंदा सक्ती नको, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मुंबई महानगरपालिकेकडे विनंती. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद. अकोल्यामध्ये विहिरीत पडलेल्या 2 अस्वलांची मुक्तता, अकोट वन्यजीव विभागाच्या बचाव पथकाची कामगिरी. 5G स्पेक्ट्रमसाठी पहिल्याच दिवशी 11,000 कोटींच्या बोली, आजही बिडिंग प्रक्रिया सुरू असेल. चेन्नई विमानतळावरनं 7,58,00,000 रुपये किमतीचं 12 किलोचं सोनं जप्त. दुबई आणि अबुधाबीवरनं आलेल्या 10 प्रवाशांना सीमा शुल्क विभागानं ताब्यात घेतलं. विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांची ब्रिटनच्या तुरुंगातनं 5 वर्षांनंतर सुटका. जागा बदलून न दिल्याच्या रागातनं महिला प्रवाशाचा इंडिगोच्या विमानात गोंधळ. वाराणसी ते मुंबई प्रवासात हा सगळा प्रकार घडलाय, महिला पोलिसांच्या ताब्यात. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा वयाच्या 37व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय. 15 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर पूर्णविराम. रिलीज पूर्वीच प्रभास दीपिकाच्या कल्की 2898 AD या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ. ॲडव्हान्स बुकिंगमधनं चित्रपटाची 15,73,00,000 कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.